पण रिटकवली हे जावली तालुक्यातलं अतिशय दुर्गम भागातलं एक छोटंसं गाव की ज्या गावाकडं पूर्वी जायला साधा सरळ रस्ताही नव्हता. या गावामध्ये एक छोटासा शेवचिवड्याचा व्यवसाय महालक्ष्मी शेवचिवडा, जो रिटकवली महालक्ष्मी शेवचिवडा ह्या नावानं सुद्धा प्रसिद्ध आहे, हा सुरू झाला 1949 साली. छोट्या प्रमाणात एका टपरीतून ह्या व्यवसायाची सुरुवात झाली आणि आज जर आपण बघितलं तर तो कोट्यावधी रुपयाचा व्यवसाय उभा राहिलेला आहे. असं काय नाही की ज्या ज्या वेळेला गरज आहे, एखादी छोटीशी पेनची जरी गरज पडली तरी त्यावेळेला मदत ती फार मोठी आहे ना. मोठी आणि मग ते आता जाऊन आपण ती विसरून जमणार नाही ना. नवीन व्यावसायिकाने एखादं स्वतःचं प्रोडक्शन केलं तर त्याने ट्रेडमार्क घेतला पाहिजे. आणि ट्रेडमार्क घेतला नाही तर त्याच्या व्यवसायाला सुद्धा तोटा होऊ शकतो. पण आमची कुठेही शाखा नाही, आमच्या तिथं बोर्ड असायचा. बरोबर आहे, बरोबर असं होतं आमचं इथं. ते पुणेकरांकडनं तुम्ही शिकला का? आमची कुठेही शाखा नाही, पुण्यात बोर्ड असतात. ते मला काय माहित नाही, पण आमच्या वडिलांनी टाकलेली. कुठेही शाखा नाही. बॉलिवूडमध्ये आता बघा कसा मसाला चित्रपट असतो आणि एक आरटी म्हणजे ह्यांचा अमोल पालेकरांचा विचार. तर आपलं अमोल पालेकरांसारखं आपलं एकदम सोबर चव, चटणी मीठ हळद, नॅचरल चव. ते जे म्हणजे आता त्याला रिटकोलँड नाव दिलेलं आहे. रिटकोलँड, हां. तर त्याची संकल्पना अशी होती माझ्या मनामध्ये की या छोट्याशा खेडेगावात जर लोक चांगली लोक जर येत आहेत, थांबतायत लोक, आणि लोकांना सुद्धा बाथरूमची किंवा थांबायची अशी सुविधा तिथं मला ती करायची होती. माझा व्यवसाय किती होईल किंवा काय मला त्याच्याशी काही घेणं नाही. तिथं 70 टन निघालं. तर त्यावेळेला मला एक क्लिक झालं. भिकाजी शेव जे गावच्या नावानं, बिकानेरच्या त्याच्या नावानं जर ते 70,000 किलो जात असेल तर रिटकवली शेवड्याचं पोटेन्शियल का नाही ते. त्यामुळे तिथं ते पुढचं प्लॅनिंग तशा पद्धतीचं आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक माणसाने एकदा तरी चिवडा खाल्ला पाहिजे आयुष्यामध्ये, हे ठरवलंय. हां. नमस्कार, मी विनोद कुलकर्णी. आरस पाणी पॉडकास्ट चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जबरदस्त प्रतिसाद रसिकांचा, प्रेक्षकांचा मला लाभतो आहे आणि वेगवेगळे तज्ज्ञ, वेगवेगळी व्यक्ती, वेगवेगळ्या माणसांमधून आपण हा पॉडकास्टचा चॅनल लोकप्रिय करण्याचा प्रयत्न करत होतो. त्याला उत्तुंग यश येताना दिसतं आहे. आपण हा चॅनल बघताय, त्याला प्रतिसाद देताय, व्ह्यूज मोठ्या संख्येनं येत आहेत, पण सबस्क्राईब तेवढ्या मोठ्या संख्येनं होत नाही. तर माझी आपणाला नम्र विनंती आहे की आपल्याला जर हा चॅनल आवडत असेल तर आपण हक्कानं तो सबस्क्राईब करा, म्हणजे असेच चांगले व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. आपण विषयाचं बंधन ठेवलेलं नाही, त्यामुळे तुम्हाला वेगवेगळे विषय इथं ऐकायला मिळतील, बघायला मिळतील. आजसुद्धा आपण अशा एका व्यक्तीला बोलवलेलं आहे की ज्याच्या आजोबांनी लावलेलं रोपटं आज त्यांनी त्याचं रूपांतर वटवृक्षात केलेलं आहे. म्हणजे वटवृक्ष हा किती विशाल असतो हे आपल्याला माहिती आहे. ते इतकं विशाल काम त्यांच्या कुटुंबांनी 3ऱ्या पिढीपर्यंत आत्ता उभं केलेलं आहे. आजोबांनी जे काम छोट्या प्रमाणात सुरू केलं होतं, वडिलांनी त्याला एक मोठी रचना दिली आणि मुलांना आता ते वटवृक्षाकडे त्याची वाटचाल सुरू केलेली किंवा आजसुद्धा तो वटवृक्ष झालेला आहे. आजची तरुण पिढी ही आधी इन्फ्रास्ट्रक्चर आहे का, जागा व्यवसायाला अनुकूल आहे का, बाजारपेठ आहे का, असं बघून व्यवसायात उतरते आणि महानगरामध्ये व्यवसाय करण्यासाठी मोठा ओढा आहे. म्हणजे आजच्या तरुण पिढीचं लक्षण इतकं वाईट आहे की लग्न ठरवताना सुद्धा ते विचारतात पुण्यात मुंबईत फ्लॅट आहे का. म्हणजे व्यवसाय जर ग्रामीण भागात असेल तरी त्यांना चालत नाही. मग त्यामुळं सुद्धा ग्रामीण भागात व्यवसाय उभे राहत नाहीत असं आमच्यासारख्यांना वाटतं. पण रिटकवली हे जावली तालुक्यातलं अतिशय दुर्गम भागातलं एक छोटंसं गाव की ज्या गावाकडं पूर्वी जायला साधा सरळ रस्ताही नव्हता. साताऱ्यापासून साधारण 17-18 किलोमीटरवर हे गाव आहे. मेढा हे तालुक्याचं ठिकाण आहे छोटंसं. त्याच्याही जवळ हे 2-3 किलोमीटरवर असलेलं एक रिटकवली नावाचं गाव आहे. या गावामध्ये एक छोटासा शेवचिवड्याचा व्यवसाय महालक्ष्मी शेवचिवडा, जो रिटकवली महालक्ष्मी शेवचिवडा ह्या नावानं सुद्धा प्रसिद्ध आहे, हा सुरू झाला 1949 साली. छोट्या प्रमाणात एका टपरीतून ह्या व्यवसायाची सुरुवात झाली आणि आज जर आपण बघितलं तर तो कोट्यावधी रुपयाचा व्यवसाय उभा राहिलेला आहे आणि त्याचा एक ब्रँडसुद्धा झालेला आहे. हा ब्रँड महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात आणि कर्नाटकच्या राज्यामध्ये सुद्धा त्याने चंचू प्रवेश केलेला आहे आणि 2035पर्यंत
कदाचित हा चिवडा तुम्हाला देशभर पाहायला मिळेल. तसं जर आपण बघितलं, शेवचिवड्याची बाजारपेठ ही इंदोरमध्ये मोठी आहे. पण इंदोरच्या शेवचिवड्याला टक्कर देईल असा हा रिटकवलीचा आमचा सातारा जिल्ह्याचा शेवचिवडा आहे. आणि हा शेवचिवडा एकदा माणसाने खाल्ला तर त्याच्या जिभेवरची चव ही कायम रेंगाळते आणि तो चिवडा दिसला की तो खाल्ल्याशिवाय राहत नाही. एवढ्याशा ग्रामीण भागामध्ये राहून रिटकवलीचा शेवचिवडा महाराष्ट्रभर आणि देशभर प्रसिद्ध करण्यामध्ये आमचे मर्ढेकर कुटुंबीय, म्हणजे मर्ढेकरांचं नाव आपण कवितांमधून ऐकलेलं आहे, पण आता चिवड्यांमधून सुद्धा तुम्हाला मर्ढेकरांचं नाव ऐकायला मिळेल. बासी मर्ढेकरांनी मर्ढेकर नावाचा ब्रँड केला आणि ह्या आमच्या रिटकवली गावातल्या मर्ढेकरांनी शेवचिवड्याचा महालक्ष्मीचा ब्रँड केलेला आहे. म्हणजे मर्ढेकर ज्याच्यात हात घालतात त्याचा ते ब्रँड करतात असं आपण म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही. आणि म्हणून मर्ढेकरांचं हे जे काही काम आहे हे जगभर ह्या निमित्तानं जावं, पॉडकास्टच्या निमित्तानं. आणि ज्यावेळी चिवड्याचा किंवा शेवचिवड्याचा देशातला इतिहास लिहिला जाईल तर रिटकवलीच्या महालक्ष्मी चिवड्याचं नाव घेतल्याशिवाय तो इतिहास तुम्हाला लिहिता येणार नाही, किंवा लिहिला तर तो अपूर्ण राहील असं आमचा दावा आहे. त्यामुळं महाबळेश्वरला जर कुणी जाणार असेल तर जाताना हमखास आपण रिटकवली चिवड्याच्या फ्रँचायसीला भेट द्या, चिवडा खा आणि आवडला नाही तर आमच्याकडनं पैसे परत घ्या, इतका दावा आम्ही करू शकतो. म्हणजे इतका सुंदर आणि छान शेवचिवडा आहे. रिटकवलीच्या ह्या महालक्ष्मी ब्रँडचे मालक अरुण मर्ढेकर तिसऱ्या पिढीचे आहेत. हे त्यांचे वडील शामराव मर्ढेकर होते, आजोबा होते ज्यांनी ह्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली आणि हा व्यवसाय मोठा केला. आज आपल्याबरोबर अरुण मर्ढेकर आहेत. नमस्कार मर्ढेकर साहेब, आपण आपला वेळ काढून आज आमच्या स्टुडिओमध्ये आला, आमच्या पॉडकास्टमध्ये सहभागी होत आहे, त्याबद्दल मी प्रथमतः आपलं आभार मानतो. मर्ढेकर साहेब, आपली आजोबा जे होते 1949 साली त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. त्यावेळचं गावाचं किंवा आजोबांच्या कामाचं स्वरूप काय होतं? आता तर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आमच्या आजोबांचा जन्म 1926 साली झाला. बरं, 7 ऑगस्ट. आता मग पुढच्या वर्षी जन्मशताब्दी हां, ती करायला लागेल आपल्याला. हां, करायचीच आहे चांगलं, कारण त्यांनी एवढं काम केलेलं आहे, ते करावंच लागेल. कारण की खोलवर जर अभ्यास केला तर त्यांचं काम एवढं मोठं आहे, एवढे वर्ष त्यांनी हे थांबले, ते म्हणजे ब्रँड होण्यासाठी किंवा एवढे वर्ष त्यांनी काढले. तुम्हाला सांगतो, त्यांचा जन्म 26 साली झाला. त्याच्यानंतर गावाला पहिले हे असं नसायचं, म्हणजे उत्पन्न मिळवण्याचं साधन काय शेती किंवा नाही तर सगळे भरपूर आमच्या भागातले पहिल्यापासून मुंबईला ते उत्पन्नासाठी जायचे. आमचे पणजोबा जे होते ते पोलीस पाटील होते. बरं. हां, इंग्रज काळामध्ये ते. त्याच्यानंतर आमच्या आजोबासुद्धा झाले. पण आजोबा साधारणतः 1942 साली त्यांच्या मामाकडून काहीतरी मुंबईला गेले होते. म्हणजे ते आम्हाला स्टोरी सारखे सांगायचे आणि त्यांनी लिहूनसुद्धा ठेवलेले. तर ते 42 साली तिकडं मुंबईला गेले. त्यानंतर त्यांना काही ते आवडलं नाही. ते प्रॉक्टर अँड गॅम्बल कंपनीची ग्राय पॉटर जी होती तर त्याच्यामध्ये ते काम त्यांनी केलं काही वर्ष, आणि त्यांच्यानंतर त्यांना ते काय आवडलं नाही मुंबईचं वातावरण. त्यामुळे ते गावाला आले आणि गावालाच आपलं काहीतरी करावं स्वतंत्र, असं त्यांचं ते सारखं म्हणणं असायचं की गावाला आपलं वैयक्तिक स्वतंत्र, कोणाचं काय एक ना दोन आपलं. तर ते असं म्हणता ते आले आणि बलिप्रतिपदा म्हणजे देश स्वतंत्र झाल्यानंतर 1949 साली बलिप्रतिपदाचा मुहूर्त होता, 3/11/1949 साली. तर त्यावेळेला त्यांनी ती स्थापना केली. एक गाव आमचं रोडच्या खाली, मेढा महाबळेश्वर रोडच्या वरती आहे तिथं, आणि नदीच्या साईडला आमचं गाव आहे. रोडच्या वरती काही घरं नव्हती पहिली, पण त्या काळात ते आमच्या पणजोबांनी तिथं जागा घेऊन ठेवली होती वरती रोडच्या बरोबर कडेला. त्यावेळी काय रोड काय एवढं काय हे नव्हतं, तुम्हालाही माहिती आहे त्यावेळेचं. तर तिथे त्यांनी छोटंसं झोपडं केलं. झोपड्यात तिथं ते एक हॉटेलची टपरी अशी टाकून चहा आणि थोडंसं असं शेवचं वगैरे असं त्यांनी ते चालू केलं त्यावेळेला, त्या मुहूर्तावरती. आणि आम्हाला बाजारपेठ कुठली त्यावेळेला होती तर नदीच्या पलीकडे जी गावं होती, त्यावेळेला काय धरण वगैरे काय नव्हतं. त्यामुळे ती चालत पलीकडची गावं, जी आमच्या नदीच्या पलीकडची गावं जी आहेत, तर तिथून ती दूध वगैरे डेअरी तिथं आमच्या समोर तिथं आमच्या तिथंच असायची डेअरीचं ते ठिया. तर त्या ठियाच्या तिथं ते मग ते चहाला वगैरे कस्टमर ते पलीकडचे सगळे असायचे. आणि ते आल्यानंतर मग ते असं हळूहळू ते, त्यामध्ये आमचा ठिया झाला होता. एक पहिलं हॉटेल म्हणजे एक कमी हे असायचं ना, हॉटेलची संख्या जास्त त्या काळात, काय हॉटेल नव्हतीच ना असं. तालुक्याच्या ठिकाणीच एखाद दुसरं लोक कामासाठी आले. आणि तालुक्याचं ठिकाण आमच्यापासून 3 किलोमीटरचं होतं.
तर त्यावेळेला मग त्यांनी ते त्या मुहूर्तावरती त्यांनी ते स्थापन केलं. आणि ते करत असताना सुद्धा म्हणजे त्यांना त्यांना एवढं काय बघा आता पाटलाच्या पोरानं हॉटेल टाकणं म्हणजे थोडंसं त्यावेळेला आता कमी म्हणजे कमी सांगायचं, प्रतिष्ठेचं 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 होतं. पण समजलं. आमच्या आजोबा दुय्यम. दुय्यम दुय्यम म्हणजे ते मग ह्याच्या म्हणजे आता कसं ते आता नाव घेऊन बोलणं चुकीचं आहे आता ह्या काळामध्ये तसं. पण त्यावेळेला म्हणजे तुम्ही कबशी ह्याच्या धुना असे त्याला नाव ठेवायची तर पाटलाच्या घरात जन्मला आणि कबशात होता का असं ते असे त्यावेळेला ते त्यांनी ते दिवस काढलेले आहेत म्हणजे त्यावेळेला मग 4 8 व्यवसाय करत 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 त्यांचे ते डायरे वगैरे सगळे आहेत त्या. तर त्याच्यामध्ये सगळा हिशोब 4 12 असं ते करत करत मग त्यावेळेला ते चुलीवरच्या भट्टीवरती ते हे करायचे चिवडा चिवडा आणि ते भट्टी म्हणजे सगळे जे पण होतं आता हा जो चिवडा तुमच्या आजोबा करायचे हां हां हा वेगळा चिवडा आहे म्हणजे हा कुठं बघायला मिळत नाही. हां म्हणजे हा चिवड्याचा जो प्रोडक्शन तयार झालं बरं. आजोबांनी जे केलं म्हणजे आधी घरात तुमच्या दिवाळीला वगैरे होत होतं का किंवा काय नाही म्हणजे नाही कसा नाही. काय ते आता कसं झालं त्यावेळेला असंच म्हणजे ते चहा हॉटेल करता करता मग काय बनवायचं ते शंकरपाळे बनव हां पहिले आपल्याकडे ते नॉर्मल शंकरपाळे. असायचं. त्याच्यानंतर मग ते खाजा म्हणून असायचं बघा ते हो. आता आज त्याला हे म्हणतो आपण बालुशा म्हणतो आपण. बालुशा म्हणतो. मग ते काय ते असे पदार्थ करता करता मग ते बेसनची आपली शेव केली. हम्म. मग त्यावेळी ते लाकडाचा शेव घासायचा त्या लाकडाचा शेव हां घासायचा. ते असं फक्त म्हणजे ते रेटायचं वरून मग ती शेव अगदी बारीक पातळ व्हायची. म्हणजे आज सुद्धा काही लोक जे खाली ते सांगतात ते तर ते असं करता करता मग ती शेव बनवली. कुठं मध्ये पोहा आणून मग ते चिवडामध्ये असं मग शेव थोडी द्यायची त्यावेळेला कागदावर कसं कागदावर होतं ना, त्यावेळेला काय नव्हतं. मग ती शेव घ्यायची गुंडळायचं हां. त्यात थोडा कांदा टाकायचा आणि हां द्यायचं. आणि मग ती शेव घ्यायची आणि त्या कागदावरती द्यायची आणि दुसरा चिवडा घ्यायचा त्यात द्यायचं असं करून ते मिक्स त्यावेळेला ते असंच चालायचं. त्याला काय ते फॉर्म्युला वगैरे असं काय काय नव्हतं. नव्हतं. काढलं की मग एक दिवस छोटंसं 1 तासाभराचं काम केलं की 1-2 दिवस ते पुरायचा विषय असं त्यावेळेला होता. त्यावेळेला एवढं काय मार्केट नव्हतं महाबळेश्वर वगैरे काय असं ते विषय होता म्हणजे तसा. असं करता करता आजोबांनी बरेच वर्ष म्हणजे तिथं काढले म्हणजे पोलीस पाटीलकी करत म्हणजे गावची भांडणं मग तिथं बसून त्यांचं आपलं ते चालायचं सगळ्या म्हणजे जे काम पारावर बसून करायचं ते त्यांनी व्यवसायाच्या ठिकाणी बसून केलं. व्यवसायाच्या ठिकाणी करून अतिशय प्रामाणिक माळकरी माणूस संस्कार बी सुद्धा आम्हाला चांगले दिले चांगली दिली. चांगले भगवद्गीता वाचणं सगळे म्हणजे विठ्ठलाचं नाव घेणं मंदिरसुद्धा आमच्या तिथं झालं त्यांच्या कृपाने त्यांची इच्छा होती विठ्ठलाचं एक मंदिर ते 1991 साली मग ते पूर्ण म्हणजे त्यांचं ते गावातले लोक काही आले त्यांनी ते म्हटले आम्हाला मंदिर बांधण्यासाठी जागा पाहिजे 91 साली त्यावेळेला त्यांनी ती जागा दिली आणि पांडुरंग दारात आल्यानंतर आमची प्रगती भरभराट जोरात झाली. त्याचा आशीर्वाद विठ्ठलाचाही आशीर्वाद लाभला. म्हणजे आहे ते विठ्ठलाच आहे. आम्ही जे काही कृती करू ते सगळे पांडुरंगाचे आमचं काय ते आता जो आजोबांचा व्यवसाय होता तो वाढवण्याआधी वडिलांनी सुद्धा मुंबईला काय प्रयत्न वडील केला सुद्धा गेलेले मुंबईला. 78-79च्या दरम्यान गेले ते 9वी शाळा सोडली त्यांनी. आणि तसे आमच्या आजोबांना 4 मुलं. बरं. मोठे चुलते ते याच्यामध्ये गेले तुमचे सिव्हिल हॉस्पिटल असतात ना ते मग काय तुम्ही म्हणता प्राथमिक आरोग्य केंद्र वगैरे तर त्याच्यामध्ये ते होते. त्यामुळे त्यांचं काय ते तिकडे गेले. 2 नंबरचे होते चुलते ते मुंबईला गेले आणि छोटे चुलते होते ते ह्या व्यवसायामध्ये होते. मग त्यांनी ते भेळेचं वगैरे ते मेड्याच्या ठिकाणी ते केले. पण ते नंतर 92-93 साली मग ते 93 साली महाराष्ट्र शासनाचे ते सिव्हिल हॉस्पिटलच्या कामात लागले येत आपल्या सातारा सिव्हिल हॉस्पिटलला. मग ते तिकडे गेल्यानंतर मग आमच्या वडील जे होते मग ते सुद्धा मुंबईला गेलेले. मग आता वडिलांच्या हाताखाली कोणतरी पाहिजे. मग त्यांच्या आईने म्हटले बाबा ये मुंबईला काय करते त्यांच्यावर जीव जरा जास्त होता त्यांचा. तर त्यांना बोलावलं आपलं कशाला मुंबईला काय करते. मग ते आले इकडं. मग ते 79 साली ते जॉईन झाले आणि मग ह्या व्यवसायात आले ते मग ते सुद्धा वडील मग आजोबांनी शिकवून मग त्यांनी ते सांभाळलं व्यवसाय. मग ते नंतर कसं जत्रा वगैरे तिकडं असायचे बघा. मग ते पॅकिंग करायचे छोट्याशा पॅकेटमध्ये. मग ते घाटायची यात्रा म्हणा मोठ्याची यात्रा असायची कुसुमीची म्हणा मग यात्रेत ते घेऊन जायचे ते. आणि चहाचं सुद्धा गाडी त्यावेळी लावायची ते वडील सुद्धा चहाची गाडी यात्रेत लावायची. आजोबा ते घेऊन जायचे. राजगिरा लाडू बनवायचो आम्ही त्यावेळेला. बरं. असे काही पदार्थ होते त्यांचा हातखंडा होता ते मग ते बनवायचं. मग ते हळूहळू असं हे मग ती चिवड्याचं आम्ही हे करत गेलो ते लोकांना आवडायला लागला. तर तालुके आता समजा वकील वगैरे जाणार सरकारी कामगार मग ते येतात ते थांबायचे आपले मेळ्यात थांबायचे तिथं थांबायचे ते. असं करता करता हे विषय आला. मग आमचे वडील आल्यानंतर मग त्यांनी मग ते सायकलवर फिरायला लागले. मग बाहेर आता मग थोडंच शेवटी कसं आता जरा जास्त पैसे मागवली ते पळायला लागतं. मग त्यांच्या आईचे ज्याचे तेवढं ते माणूस पळत असतो. त्या हिशोबातनं ते आमचे
वडील पळत होते. मग 92-93 मला वाटतं त्यावेळेला ती कायनेटिक लुना गाडी असते ना ती त्यावेळेला घेतली. मग ती जरा पळायला लागली. त्याच्यानंतर 96 तुमच्या जनता बँकेतूनच त्यांनी ती ही गाडी घेतलेली मेटे 3 व्हीलर असते ना ती बारकी. तर त्याचा बी ते मार्केटिंगचा त्यावेळेला त्यांनी प्रयत्न केला होता ते दुसऱ्या काय ह्याला घेऊन. तर असे प्रयत्न त्यांनी केले. त्याच्यानंतर मग ते 99 साली मला वाटतं ह्याचं आकाशवाणी केंद्रावरती नाही का लोकसभेच्या निवडणूक त्या ह्याला तर त्याला त्यांनी काय केलं त्यावेळेला त्यांनी ती जाहिरात दिली. असं कोण म्हटलं आपलं ती देत आहे का मग ते असं. आता त्यावेळेला कसं असं EVM सारखं मतमोजणी नव्हती ती काय ह्याच्यावरती काय आपलं बॅलेट पेपरवर व्हायची फेरी वाईज आकाशवाणीवर जाहीर व्हायचं. मग ती जाहीर होण्याच्या दरम्यान की आपली रिटकवली चिवड्याची तुम्ही महालक्ष्मीची असं कोणतरी आलं ते आकाशवाणी केंद्रात आणि त्यावेळेला त्या जाहिरातीचा त्यावेळेस किती फायदा झाला. मग त्यावेळेला फायदा असा झाला की पूर्ण जिल्हाभर पोचली रिटकवली चिवडा काय म्हणून ते पोचले बाबा. तर त्याच्यामुळं काय झालं फोन वगैरे आला त्यावेळेला नुकतंच लँडलाईन वगैरे आलेले ते आमच्याकडं. मग त्यावेळी फोन यायला लागले. मग काय कसं काय मग कितीला असं ते मग ती चर्चा वगैरे तुम्हाला माहिती आहे ते फोन आल्यानंतर मग त्याच्यामुळं काय झालं बरंचसं लोकांना माहिती पडलं की बाबा इथं असं चिवडा मिळतं. मग कोण सोसायटीची ऑर्डर असतात किंवा सोसायटी नसते का दरवर्षी मिटिंग असतात बँकेच्या. मग त्याच्या यायला त्याला ते लोक घेऊन जायला लागली. मग असं हळूहळू टप्पा गेला. आणि एक मला वाटतं 99-2000 साली त्यावेळेला पंचायत समितीत काहीतरी प्रशिक्षणाचा कार्यक्रम काहीतरी होता. म्हणजे मी साधारण 9वीला होतो. तर त्यावेळेला ते प्रत्येक तालुके म्हणजे 11 तालुके आपल्या त्याच्यामध्ये प्रत्येक पंचायत समितीला 500-1000 असे काहीतरी पुढ्या प्रत्येक पोचवायचे होतं. तर त्याची एक चांगली आपल्याला आम्हाला त्यावेळेला ऑर्डर मिळेल त्यामुळं. तर त्यावेळेला मी स्वतः फिरलो होतो 9वीत असताना आमच्या चुलत्यांबरोबर असं. त्यामुळे त्या जाहिरातीचा फार फायदा झाला म्हणजे आकाशवाणीची जाहिरात. कारण त्यावेळेस माध्यम कमी होती. वृत्तपत्र नाही तर आकाशवाणी दोनच माध्यमं होती. त्यामुळे तुम्ही त्या आकाशवाणी वडिलांनी बरोबर आकाशवाणीच्या माध्यमाचा उपयोग करून घेतला. आणि आमचे वडील काय परिणाम बघायचे नाहीत ते म्हणजे काय मागितली दिली जाहिरात. म्हणजे काय ते एवढे पैसे असले काय विचारच केला नाही त्यांनी कधी. परिणामाचा विचार कधी केला. आता मला सांगा की एखादा व्यवसाय यशस्वी व्हायचा असेल तर आजची पिढी आधी प्रॉफिट होणार आहे का असा विचार करते. तुमच्या वडिलांनी असा कधी आयुष्यात विचारच केला नाही की किती त्यातनं फायदा होईल या जाहिरातीचा इम्पॅक्ट होईल का नाही होईल आपलं करून टाकायचं. म्हणजे परिणामांची चिंता न करता सुद्धा कधी कधी व्यवसायात निर्णय घ्यावे लागतात. आणि ते खरी भूमिका कधी कधी पत्त्यावर पडते. मी आज करत असताना मला बी कधी कधी निर्णय घ्यायला उशीर झाला तर तोटा होतो ना कधी कधी. पण ती त्यावेळेला मग त्यांची आठवण होती अशी. पण कधी कधी त्याची गरज बी नसते म्हणजे गरज बी नसते. परवा ही दोन्ही गोष्टी परवा ते करावीच लागते. परवा ते करायला लागते. कारण की तुम्ही आज एखादा निर्णय घेत असता तर त्याचे परिणाम बी पुढचे 10 वर्षाचे 5 वर्षाचे असे बघावे लागते. हे आता कळायला लागले मी जरा आम्ही त्या व्यवसायात जास्त घुसल्यानंतर. असं प्रवास करता करता ती जाहिरात दिली. त्यानंतर वर्तमानपत्रात बी यायला लागली. मग त्याच्यामुळं असं सोबत गेलं. मग साधारणतः माझी 2002ला 10वी झाल्यानंतर मग वडील म्हटले तो तर काय बाद झाली शाळा तुझी कॉलेज बिलेज. म्हटलं मला सातारा जायचं तर नाही म्हटले ते म्हणले आज मागं वळून बघताना असं वाटतं का की मी शिकलो असतो तर अधिक फायदा झाला असता. नाही त्यावेळेची ती गरज बरोबर होती. त्यांनी केलं ते योग्य केलं. शिकलो असतं तर मग निर्णय घ्यायला मग हे झालं असतं ना. मग शिकल्यानंतर ते निर्णय कसे तोलून मापून घेतले जातात. न शिक्षण की काय ते करून मग चुकल्यानंतर मग त्याचं ते पडताळणी केली जाते ना. त्यामुळे ते काय अडचण नाही उलट चांगलं झालं ना त्यांच्या. तुम्ही शिकला नाही म्हणता पण तुम्ही काही कोर्सेस पण केलेले स्पेशल कोर्स केलेत की. मी ग्रॅज्युएशनचा मी 13-14 पर्यंत शिकलेलोच आहे. त्यानंतर काय ते करता आलं नाही. पण काही वेगळे कोर्सेस केले. कोर्सेस कुठले केले कोर्सेस म्हणजे आता बिझनेस कोचेस असतात ना. मग ते ह्याचे त्यांनी सांगून ज्या वेळेला गरज पडली त्या कोर्सेसचा काय उपयोग होतो का. कोर्सेसचा उपयोग तुम्ही घेतल्यानंतर त्याचा परिणाम नंतर लक्षात येतात. लगेच तुम्ही आज हे केलं की रूप त्यानं लगेच येत नाही. ज्यावेळेला कधी कधी वर्षांनी फायदा होतो कधी कधी 2 वर्षांनी होतो. म्हणजे कधी आपण एखादी गोष्ट आपल्याकडे होऊन जाते सहजच. म्हणजे कुठल्याही कोर्सेसचं प्रशिक्षण वाया जात नाही. कुठलीच गोष्ट वाया जात नाही. तुम्ही एखादं साधी तुमच्यावर आता चर्चा होती त्याचा बी फायदा मला होऊन जाईल उद्या असं काय नाही. मोठा एक हे मिळून जाईल मला. आता तुम्ही आधी हे सगळं शेवग्यानं लाकडाच्या अगदी मॅन्युअल पद्धतीनं साध्या पद्धतीनं काम करत होता. तर त्याची स्टोरी सांगतो. तर ते तुम्ही शेवग्याची स्टोरी सांगतो. आता जो लाकडाचा शेवगा होता म्हणजे आमच्या आजोबा चुलते वडील सगळेजण सांगतात. तर त्यावेळेला ते लाकडाचं शेवग्यानं शेव काढायची ही बी मुश्किलचं काम होतं.
ती एक टेक्निक असतं म्हणजे. तर त्यांना ते सहज अवगत होतं. आमच्या आजोबांची अंगठी अशी व्यवस्थित म्हणजे मीडियम साईज होती. तर काही पैलवान बी यायचे तुम्ही असं समजा तिथं, म्हणजे हे काय सहज आहे असं करायचं, पण ते जुळायचं नाही ते. ती एक टेक्निक होती, ती आत्मसात केलेली एक शेवटी ही होती, कलाच एक प्रकारची. इतक्या वर्ष जोपासलेलं एक ती हे होतं म्हणजे. तुमची भट्टी लाकडावरची, ते लाकडं फोडून काम करणं, ते त्यांच्या घामाच्या धारा ते फोडताना, आणि ते हे झाल्यानंतर ब्रँड काय असं सहज झालेलं झालेलं नाही. कष्ट आहेत त्याच्या पाठीमागे, कष्ट आहेत. कष्ट आहे, ते दिवस प्रचंड प्रयत्न आहे, हां. इच्छाशक्ती आहे. ते पायाच एवढा मोठा आहे कष्टांचा, तर त्याच्यावर उभं राहताना फार म्हणजे ते जबाबदारी पेलायची, म्हणजे ते हे व्हावं म्हणजे. पण तुम्हाला एखादी असं गोष्ट. ते त्या कष्टांची जाणीव आहे तुमच्या बोलण्यातनं, असं नाही, लक्षात नाही. येतं की आजोबांनी जे काही कष्ट, जो काही घाम गाळला, नाही, नाही, बरोबर. तो आजही तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या बोलण्यामध्ये नाही, नाही. बाहेर येतोय. ही जाणीव नवीन पिढीला नाही हो, म्हणजे जी काय जुन्या पिढीला असती का नाही. कारण मी अनेक उद्योजकांना भेटतो, अनेक राजकारण्यांच्या मुलांना भेटतो, त्यांच्या आजोबांनी पंजोबांनी ज्या कष्टातनं प्रतिष्ठा, व्यवसाय वाढवलेले असतात, ते दुसऱ्या तिसऱ्या पिढीनंतर संपायला लागतो सगळं. म्हणजे ते काय म्हणतात, आम्ही ब्रँडमध्ये जन्माला आलोय. नाही, बरोबर. आमच्या आजोबांनी कष्ट केले, पण आम्ही त्यांनी त्यांची जाणीव ठेवली, विषय संपला, आम्ही कोणाची जाणीव ठेवायची गरज नाही. तर तुम्हाला असं व्यवसायात मदत केली, वडिलांना मदत केली, किंवा असं कुणी मदती वगैरे केलेल्या आहेत का तुम्हाला काय? हा, त्या वेळेला केलेले आहेत बऱ्याच जणांनी, आणि त्यांच्या आम्ही कायम ऋणात आहे. म्हणजे असं काय नाही की ज्या वेळेला गजी गरज आहे, एखादी छोटीशी पेनची जरी गरज पडली तरी त्यावेळेला मदत ती फार मोठी आहे ना. मोठी आणि मग ते आता जाऊन आपण ती विसरून जमणार नाही ना. खरं. ते बऱ्याच जणांनी केल्यामधले आमचे ते आजोबांच्या काळामध्ये त्यांचे सवंगडी म्हणजे मित्र, ठराविक त्यांचे मित्र असतात. ते आमचे एक गुरुजी होते, त्यांनी केले. म्हणजे असे बरेच लोक आहेत. प्रत्येकाचं नाव घेतलं नाही तर नाही, कोणाला हे एकाचं वाटायचं. घेतलं नाही, हां, एकाचं राहिलं की पुन्हा आणि आमचं बरेच घेतलं लोकांचं नाही म्हणून परत माणसं येतात. त्यापेक्षा सगळ्यांनी बरोबर मदत की. केलेली आहे तुम्हाला. आता शेवग्यापासून सुरू झालेला हा हां, व्यवसाय, आता त्याचा प्रवास आपल्याला सांगायचं राहिला. हां. तर शेवग्याचं ते त्याच्यानंतर आमचे ह्याला ते 2 नंबरचे काका जे मुंबईला होते, तर त्यांनी त्यावेळेला ते लोखंडी शेवगा त्यावेळेला आलेला. हो, लोखंडी आले. हां, लोखंडी शेवगा नंतर आला. मग ते त्यांनी त्यावेळेला ते दिला, मग ते इंट्रोड्यूस झाला लोखंडी शेवगा. मग त्याच्यावरती काम चालू झालं. मग ते असं करता 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 प्रवास आला. त्यानंतर मग साधारणतः मी आल्यानंतर मग ते वडिलांनी इलेक्ट्रिक 2004च्या 3-4च्या आसपासमध्ये इलेक्ट्रिक भट्टी घेतली. तर त्यावेळेला मध्ये त्याच्यावरती मग ते नंतर मग आम्ही एक थोडासा ते मोठा सोयरा म्हणतात, मी त्याला सोऱ्या म्हणतात, तर ते याचा पाटिया सोऱ्या म्हणून, तर तो एक आणला नवीन. असं असं करता करता मध्ये मोठी भट्टी करता करता मध्ये बॉयलर भट्टी, तर असं करता करता ती प्रवास इथपर्यंत आला. आता आमच्या वडिलांचं बरं का, म्हणजे असं काय त्यांचं काय म्हणणं नव्हतं की असं झालं पाहिजे तसं झालं, समाधानी माणसं करत गेले. आमच्या घरातले आज सुद्धा समाधानी माणसं आहेत. काय आम्हाला कोणाची स्पर्धा करायची नाही किंवा काय नाही, किंवा असं घरातल्यांचं म्हणणं आहे. आता तुम्हाला स्पर्धा करायची नाही, पण आम्हाला तुमच्याशी करायची असली तर असा प्रसंग बी तुमच्या व्यवसायात आलेला आहे की तुमचा ब्रँड अख्खा पळवायचा सुद्धा प्रयत्न झाला. तर त्या असा जर पळवायचा प्रयत्न झाला, एखादी गोष्ट तुमच्या वाडवडिलांनी उभी केली, ती पळवायचा प्रयत्न झाला, तर तुम्ही काय ट्रेडमार्क वगैरे घेतलाय का तुमच्या व्यवसायाचा? ट्रेडमार्क आपण घेतला. तो कसा सुचला तुम्हाला ट्रेडमार्क घ्या? हां, ते सुचला कसा तर ते सांगतो मला. ती कसं आहे, आजूबाजूचे आपल्या ज्या घटना घडत असतात तर त्याच्यावरती ते बघा हे असतं, म्हणजे आपण काय म्हणतो की असं असं घडते, मग त्याची ते पुढची पावलं आपल्याला ओळखावं लागते एका वेळेला. तर कसं आता एवढा प्रवास झाल्यानंतर साधारणतः 1949 म्हणजे 99 साली 50 वर्ष आले. 50 वर्षे मग असं हळूहळू आता वडिलांनी गेल्यानंतर नंतर नावावर उपास यायला लागलं होतं. आणि तुम्हाला सांगतो, आजूबाजूची जी लोक आहे सगळी, समजा सरकारी तहसील कार्यालयात येणारी, किंवा ही जी आपली त्या रोडने सरकारी माणसं, मग वकील म्हणा, ही म्हणा, किंवा तुमच्यासारखी बँकिंगची लोक, ही सगळी जी लोक येणार आहेत बाहेरून, किंवा समजा त्याचे राजकारणी म्हणा, ह्यांनी प्रत्येक ठिकाणी असं चिवडा घेऊन गेले. बाबा चला रिटकोले चिवडा. बरं, रिटकोलीचे चिवडा नाव का पडलं? बरं, पहिलं आमचे नाव असे म्हणजे रिटकोली चिवडा नाव पडलं, तर रिटकोलीचे तिथे मिळतो म्हणून ते रिटकोली चिवडा झाला. तोपर्यंत कोणी लोकसंख्या असेल आपली? गावची लोकसंख्या आता ह्याच्या सदरी ग्रामपंचायत सदरी 549 काहीतरी, 500. आज 549 आहे असं, म्हणजे आता त्याला हे म्हणजे आपण जे म्हणतो तसे 800-1000च्या आसपास आहे लोकसंख्या. ते आत्ता बाकीची मुंबईला सगळे बऱ्यापैकी असते, मग गावात आत्ता बघितले 400-500 बी नसत म्हणजे येतात तसं. ट्रेडमार्क, हां, तर ट्रेडमार्कचा विषय, तर ते असं रिटकवली नाव पडलं. तर सातारी कंदीपेढ्याचं जसं झालं, किंवा लोणावळा चिक्कीचं, तर हे आता वाचनामध्ये आल्यामुळे कसं सारखं मला बी ते असं वाटायला, आपलं उद्या जर भविष्यात जाऊन असं काय झालं
उद्या आपण बनवते समजा आणि हे असं फेमस झालं रिटकवली चिवडा जर नाव कोणी घेतलं काय तर मग काय करायचं का तर आजोबांनी एवढे दिवस काढले त्यांच्या जर त्या डायऱ्या तपासल्या रोजच्या दैनंदिनच्या ₹1 धंदा ₹2 ₹6 असं जे बघितलं ना की ते एक प्रवास जर आठवला ना तुम्ही डायऱ्या बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल त्या लोकांनी एवढ्या आज आमचे आजोबा समजा आहेत नाही समजा ते एवढे पण त्यांनी जे तेवढं घातले त्यांना काय लाभ मिळाला ह्याचा त्यांचा लाभ त्यांना ह्या गोष्टीचा काय लाभ मिळाला पैशामध्ये किंवा काहीच नाही त्यांना फक्त ते पण त्यांनी ते दिवस काढले तर ते आज आम्हाला त्यांचे वास होऊन आम्हाला ते मिळणार आहे ना आम्हाला आज कुठंतरी त्याचा हे मिळतोय किंवा बेनिफिट आमच्या वडिलांनी जे हे काढलं आमच्या कुटुंबाने सगळं आमच्या आजीसुद्धा व्यवसायात असायची ह्या सगळ्या गोष्टी होत्या तर एवढा प्रवास काढलेला असतो हा आजच्या कुणाला माहिती नसतो माहिती नसतं नवीन आमच्या गावातल्या समजा किंवा जे ह्यांना नवीन कुणाला माहीत नसते बाबा हे एवढे दिवस काढलेत कसे काढलेत आपण ते थांबले ना तिथे तेवढा दिवस त्यांचा प्रवास तिथे त्या ह्याच्यामध्ये त्यांनी दिवस काढले तिथे त्या ठिकाणी ₹1 काढले त्यांना बी काय वाटलं नाही का की बाबा चला बाबा इथं काही मिळत नाही चला आपण मुंबईला जाऊ कधी वाटलं बी नसेल मी त्यांना नसेल एखाद्याला वाटलं आपण सुरू केलेला व्यवसाय एवढा मोठा होईल किंवा एवढा मोठा करायचा आहे असं दोन्ही गोष्टी वाटतात एखादा दुसरा असं तर काय म्हणतात सायला इथं पैसे मिळत चला मुंबईला जाऊ आपण मुंबईला चांगलं आहेत ना बरेचसे कुटुंब मुंबईलाच आमच्यातली होती पहिल्यापासून पैसे कमायची त्यावेळेला रुबाब असायचा पैसेवाल्यांचा बी असं काय नाही पण आम्ही आपलं ठीक आहे बाबा हॉटेलमध्ये जमते असं तो जो प्रवास काढला त्यावेळी जे आपण त्यांची आठवण काढतो म्हणजे त्या गोष्टीची त्यावेळेला त्याला ह्याच्या मागं किती कष्ट आहेत किंवा काय ते आणि मग असं करता करता हा रिटकोली नावानं ब्रँड जो झाला लोक म्हणायला गेले नाही ते रिटकोली चिवडा ना रिटकोली चिवडा असा तर त्यावेळेला ते 2009-10च्या आसपास म्हणजे आता जवळपास मी बी त्यावेळेला 22-21 त्यामुळे जरा थोडंसं बऱ्यापैकी माहिती पडत होतं बाहेर फिरल्यामुळं तर साधारणतः मग एक लक्षात आलं की लोणावळ्याची किजं जसं झालं ज्या माणसाने मेहनत घेतली असेल जुन्या मगनलाल जे काय ते त्यांनी समजा किंवा इथं सातारा गंदी लाटकर मोदी लाटकर मोदी लाटकर म्हणजे ज्या त्यांनी पिढ्या खपवलेले आहेत आयुष्य आणि तिथं जाऊन पुढे जर त्याला जर कोणी हे करत असेल बरं करायला व्यवसाय करायला कोणाची ना नाही व्यवसाय कोणीही करू शकतो हा पहिला महत्त्वाचा आहे तर त्यावेळेला मग ते सुचलं की मग आपण ब्रँड पळवू नका हा ब्रँड पळवू नका तुम्ही तुमची क्वालिटी द्या तुमच्या नावानं ते ओळखू द्या पण आमचं ते नाही ते आमचं एकसारखाच आहे ना आमचं तसंच आहे त्याच्यामुळं काय होत असतं माहिती आहे का की मूळ आता रिटकोली चिवडा असाच आहे मग त्याच्या नावाखाली तुम्ही जर हे करायला लागला क्वालिटीज वेगळी द्यायला लागला मला तसं त्यावेळेला ते अनुभव आलाच ना माझी पण मग रिटकवली नाव मग आता कसं ट्रेडमार्कचा विषय आला तर रिटकवली चिवडा म्हणायला लागले मग त्यावेळेला लक्षात आलं की मग की बाबा आपल्याला ट्रेडमार्क रजिस्टर करून घेतला पाहिजे मग त्या पद्धतीनं मध्ये आता काय कधी कधी अर्ध नॉलेज असतं किंवा हे मान्य करायला हरकत नाही बघा चुका किंवा काय आपण म्हणतो शेवट आपण ग्रामीण भागात व्यवसाय करतो त्यामुळे आपल्याला सगळं शहारातलं कायद्याचं सगळं नॉलेज असेल असं नाही आणि त्यात बी बायलाच हे कळायला बी 10-20 वर्ष जाते आता त्याचाच भाग तुम्हाला मी सांगतो नंतर तर त्यावेळेला मग ते ॲप्लिकेशन केलं तर रिटकोली नाव होत नाही म्हणून गावाचं नाव असल्यामुळं हा बी एक समज आम्हाला बी तेच समज आवडतं रिटकोलीचं नाव असं मग ते केलं रिटकोली जे एक फनेटिकल म्हणून असतं त्याच्यामध्ये रिटकोली मग मी केलं ते रजिस्टर पण झालं ते रजिस्टर तर मग त्यावेळेला केलं ते विषय झाला मग ते सोडून दिला विषय आणि नंतर मग त्याचा थोडंसं 17 साली 18 साली आता काय तुम्हाला माहिती हिथं चिंतक असतंच निंदका जे असावे घर शेजारी काय ते आपले ते असतंच ते काय अडचण नाही काय व्यवसाय करणार एखादी कॉपी आपल्याकडे कसं कॉपी गोष्टी लगेच करत असेल तो पुढं जातोय ना मग ते जाता चांगलं चालली मग आपण त्याला आपलं हे करायचं तर ते करताना मग ते तसा आम्हाला बी अनुभव आला त्या गोष्टीचा आणि त्यावेळेला मग आम्ही त्याचा उपयोग केला मग त्या रिटकवल्या म्हणजे ट्रेडमार्क केलेल्या गोष्टीचा आणि त्याच्यामुळं काय झालं ती केस समजायला लागली आमच्या बाजूने किंवा काय ह्या गोष्टी आता त्या लॉजच्या गोष्टी इथं काय न बोललेले बरं आहे ते काय चाललं ठीक आहे नवीन व्यावसायिकाने एखादं स्वतःचं प्रोडक्शन केलं तर त्याने ट्रेडमार्क घेतला पाहिजे आणि ट्रेडमार्क घेतला नाही तर त्याच्या व्यवसायाला सुद्धा तोटा होऊ शकतो हा एक अनुभव तुम्हाला आला तो नवीन व्यावसायिकांना कळावा यासाठी आपण त्या गोष्टीची चर्चा केली आता मला सांगा की रिटकवली हा जिल्ह्यापुरता मर्यादित होता आता महाराष्ट्रभर तुम्ही घेऊन चाललेला आहात तर त्याच्या आधी मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की शेवगावर मॅन्युअली केलेला चिवडा आणि मशिनरीतनं आलेला चिवडा ह्याच्यात चवीत काही फरक झाला का किंवा मशिनरीमुळे चवीत काही फरक होतो का आणि तो चांगला झाला का काय झाला नेमका आता ते तुम्हाला सांगतो आता काय आलंय 10 साली साधारणतः माझं लग्न झालं त्याच्या आता कसं असतं लग्न झाल्यानंतर बी म्हणजे कोणाची आशा असतात अपेक्षा असतात ते वाढत जाते थोडंसं व्यवसाय
आता व्यवसाय असा थोडाफार वाढत चाललेला आहे. मी ज्या वेळेला 10वीतनं हे व्यवसायात आलो, नंतर 2003-4 साली मी इकडे डिस्ट्रीब्युटरेशन चालू केलं सातारामध्ये. पहिलं आमचं तिथंच खपायचं, पण आमची कुठेही शाखा नाही, आमचं तिथं बोर्ड असायचा. बरोबर आहे, बरोबर. असं होतं आमचं इथं. ते पुणेकरांकडनं तुम्ही शिकला का? आमची कुठेही शाखा नाही, पुण्यात बोर्ड असतात. ते मला काय माहित नाही, पण आमच्या वडिलांनी टाकलेली. ते काय कुठेही शाखा नाही. तर आमचे ते एकाने सल्ला दिला, असं वकिलांनी काय ह्यांनी सल्ला दिला की असं नका करू, पंख आपलं मराठी माणसानं असं अडकून राहू नये कुठं, तर ते तुम्ही ती काढा वाक्य. म्हणजे काढले ते वडिलांनी, बरेच दिवस काढलं नव्हतं, पण त्यांनी ते काढले. मग त्याच्यामुळे नंतर मग साधारणतः 2003-4 मग आम्ही ते सगळीकडे माल द्यायला लागलो. मग आणि पहिलं मला वाटतं 98-99 साली पॅकिंगचं जे असतं ना, लेबलिंग, ब्रँडिंग, तर ती ब्रँडिंग पिशवी 99-2000 साली आपली आली. ती पहिल्यांदा मी नावानं ती चिवडा, नाही तर पहिले काय मला वाटतं कोऱ्या पिशवीतच आपण कोऱ्या पिशवी. ती मी 90 साली मला वाटतं कोऱ्या पिशव्या काहीतरी आलं अंदाजे, म्हणजे त्याच्या आधी कागदात त्याच्या आधी, म्हणजे ते न्यूजपेपरमध्ये सगळं असायचं. तर असं करता करता मग डिस्ट्रीब्युशन चालू झालं. मग 10 साली मग त्यात थोडंसं चांगला व्यवसाय वाढला. मग तिथं भट्टी घेतली. मग लग्न झाल्यानंतर असं वाटतं की आपलं सुद्धा काहीतरी मोठं झालं पाहिजे. मग त्यावेळेला मी विचार करायला लागलो की आपल्याला काहीतरी आता हे केलं पाहिजे. मग असं करता करता मग म्हणजे माझ्या मिसेसच्या भावाची बी मदत मला झाली चांगली. ते बी शिक्षण असल्यामुळे ते असं करता करता मग वडिलांना आणि आईला बोलून दाखवलं की आपल्याला हे करायचं आहे, जरा आपण थोडंसं कारखान्यासारखं आपलं केलं पाहिजे आता. मग ते आपण करूया असं असं. तर थोडंसं जागा बघता मग आमचे आजोबा म्हणले आपल्या जागेत कर तिथं पुढं. मग ते आजोबा म्हणले, आणि मग वडील म्हटले कशाला आपल्याला पाहिजे, आपलं आहे ना आता भागते नाही व्यवस्थित, चांगलं आहे ना आपलं, कशाला वगैरे जास्त वाढवायचं, सुखी आहे ना आपण, सुखी आहे, कशाला काय करायचं. मराठी माणसाची जी मानसिकता असते सुखी समाधानी आहे ना बस. हां, मग ते असं करता ते म्हणले तसे की बाबा कशाला. तर नाही म्हटले, बघा माझं तर मला तुम्ही शाळा सोडायला व्यवसायात आणलं, म्हटलं मी ही गोष्ट माझ्या मनाप्रमाणे करणार, मी आता तुमचं ऐकणार नाही. तरी मी थोडंफार केलं, पण म्हटले बाबा ठीक आहे, म्हटले आता करतोस तर कर. मग आजोबांनी म्हटले चल आपल्या जागेत करून टाक. मग तिथं मग आपलं मग ते आमच्या घरची जागा होती पुढं, तिथं चालू केलं आजोबांच्या आशीर्वादाने. तर मग 2013 साल उजाडलं साधारणतः त्याला, म्हणजे प्रोडक्शनला. 12 साली ऑक्टोबरला, हां साधारणतः 12 ऑक्टोबर 2012च्या आसपास, 13च्या आसपास काहीतरी चालू केलं आम्ही ते नवीन युनिटमध्ये. तर त्यावेळेला आम्ही ते तुम्ही जे म्हणला आत्ता मशिनरी, तर ते बॉयलर आपण जे म्हणतो कारखाना, तर ते बॉयलर त्या सिस्टीमला म्हणलं जातं. पण ती हीट एक्सचेंज सिस्टीम म्हणून जी सिस्टीम आहे, तर ती मी कोल्हापूरला एका ठिकाणी बघितली होती, म्हणजे या फरसांच्या प्रोडक्शनसाठी. का चांगलं त्या बी असंच बघून त्याच्या ओळखीनं जाऊन ते बघितलं होतं. तर तिथे एक कोल्हापूरला आणि डायरेक्ट मुंबईला एक अशी हे होती ती सिस्टीम, हीट एक्सचेंज सिस्टीम, जे म्हणजे साधारणतः बॉयलर जे असतं आपण ते तसंच. तर ती पहिली जिल्ह्यात आपण आणली. का तर ती कढई जी असते त्याच्या बाजूनं ते फिरतं ऑइल, आणि ते आतलं मग गरम होते, त्यामुळे डायरेक्ट त्याला आग लागत नाही. पहिल्यांदा प्रयोग मी ते केला, तर त्याची काय अडचण नव्हती. ती क्वालिटी बरोबर त्या ह्याच्याप्रमाणे होती, लाकडाच्या भट्टीसारखी काय. आणि ते लाकडाचे बाहेर ते जाळले जातात लाकडं, आणि ती अशी ती हीट एक्सचेंज सिस्टीम म्हणून त्याला म्हणली. ही पहिली जिल्ह्यामध्ये आपण आणली. आता असं सांगायचं म्हटलं की काय नाही, बरोबर आहे की तो काळ होता, ते धाडस तुम्ही दाखव, धाडस की बाबा हे अशा प्रकारे आपण प्रयोग करू. हां, आणि ते कसं व्हायचं म्हणजे ते मग ते आणल्यानंतर त्यावेळेला ती शेवगा मी आणला. तर त्या शेवमध्ये थोडंसं म्हणजे इलेक्ट्रिकल शेवगा म्हणतो ना आपण, तर त्याचा थोडासा ते मलाच मी बघितलं 1-2 महिने. मग ते लोकांच्या बोलण्यात आले की चव लागणं पहिल्यासारखी. मग जरा अभ्यास केला, मग परत मग आपली ट्रेडिशनल पद्धतीने आपलं चालू केलं. त्याच्यावर सुद्धा प्रयोग आता चालू आहेत, बघू आता काय कसं काय करायचं. नाही, मला हॉटेल व्यवसाय म्हणजे यांचं फरसाण प्रोडक्शन चांगलं आहे ना, म्हणजे मी जिथं खातो. बरं. अनेक ठिकाणी असे की मशिनरी आणि मॅन्युअली, तर मॅन्युअलीची चव मशिनरीत येत नाही अनेक वेळा. बरोबर. काही ठिकाणी आली आहे ती मशिनरीतनं, काही ठिकाणी आली, पण त्याला प्रचंड तुम्हाला अभ्यास करावा लागतो आणि प्रयोग रिसर्च करावा लागतो. तर रिसर्च शिवाय ती चव आहे अशी परावर्तित होत नाही. बरोबर. म्हणून मी तो तुम्हाला प्रश्न विचारला. मनात आणलेली प्रत्येक गोष्ट होत असते ना, मनात आणलेली होती ना, मी म्हटलं की काही ठिकाणी होती,
पण त्याला प्रचंड संशोधन करावं ते लागतं. रिसर्च झाली. आता तुम्ही म्हणला होती, हा. मग ती होणारी गोष्ट कोण सांगत नाही ना तसं. नाही होणार का सांगत नाही, कारण माझं फॉर्म्युला तुम्ही नेऊ नये ना. नाही, पण त्याने तेवढं कष्ट घेतलेले असतात, त्यामुळे ती काय असं करून वावगंही नाही. कुणी आपल्या यशाची सिक्रेट सगळीच्या सगळी दुसऱ्याला सांगत नाही. सहज कोण वाटत बी नाही आणि ते. का वाटावीत ना, शेवट त्याला त्यांनी तर- त्यासाठी संघर्ष केलेला असतो, आणि कष्ट त्याला तर केलेलं पेटंट असतं. म्हणतात ना. त्यामुळे तर ते दिलं जात नाही. नाही, बरोबर आहे. रिटकवलीची चव 50-75 वर्ष आता झाली, त्या चिवड्याची चव जशीच्या तशी आहे. म्हणजे काय फॉर्म्युला असा सेट केलाय का त्याच्यामध्ये, किंवा काय फॉर्म्युला म्हणजे आहे असं सांगू नये, पण काय फॉर्म्युला तुम्ही असं ठेवलाय का तुमच्याकडे की बाबा हे फॉर्म्युला डावरी आहे बघा. आता रिटकोली चिवडा म्हणजे काय आहे? आता रिटकोली चिवडा म्हणजे लगेच लोकांच्या तोंडावरती चव कशी पण येते? प्रेक्षकांना कळेल नेमका चिवडा काय. साध्या भाषेत बॉलिवूडमध्ये आता बघा कसा मसाला चित्रपट असतो हा. आणि एक आरटी म्हणजे ह्यांचा अमोल पालेकरांचा विचार, तर आपलं अमोल पालेकरांसारखं आपलं एकदम सोबर चव, चटणी मीठ हळद नॅचरल चव, असं काही नाही, आणि कुरकुरीत. हां. आणि तो कुठल्या आता पाणी कसं कुठल्याही टाकला केलं की तसं दिसतं, तसं तुम्ही ते कांदा चटणी कांदा लिंबू टोमॅटो ह्याच्यावर टाकलं की ती त्या पद्धतीने लागणार. तुम्ही चिरमुरा टाकला, परत त्याच्यावरती ते हे केलं बेळ होणार, परत पाणी टाकले की ती, म्हणजे अशा पद्धती मिसळ सुद्धा होती त्याची चांगली. बरोबर. म्हणजे असे जेवताना, म्हणजे आता हे मी माझं सांगत नाही. नाही सांगा ना तुम्ही, कारण उलट की काय जो हा. चिवडा खाईल हा. तो त्याच्यावर प्रयोग करेल ना. हा. आज आपण हे बरोबर. पॉडकास्टचं माध्यम का निवडलंय हा. की तुम्ही ते उलट सांगा इथं की बाबा हा चिवडा कशा प्रकारे तुम्ही खाऊ शकता. हा. आता हे लोकांनी मला सांगितलेलं आहे ना, मग ते तेच मी की परत ते तुम्ही सांगत सांगा असतो. ना, हा. तेच तुम्ही तर सांगा. आता चिवडा असा तर तुम्ही सहज ते खाऊ शकता, म्हणजे सरळ, म्हणजे त्याला काय साधी चव नुसता आहे. घेतला तरी खाऊ शकतो. आणि ती एकदा पुढे फोडली की तुम्हाला माहिती आहे. तर तुम्ही त्याच्यानंतर कांदा लिंबू अधिक चवदार का म्हणजे चवदार अमोल करायचं. पालेकरचा चित्रपट मसालेदार करायचा असला तरी तुम्ही हा करू शकता. रिटकवली चिवड्याचा त्यात तुम्ही काय काय वापरा, त्याची भेळ करा, ओली करा, सुकी करा, तुम्हाला मिसळ करा, मिसळीचा रसा करा, त्यात टाका आणि खा. म्हणजे असं तुम्ही रिटकवली चिवड्याचा वापर हर तऱ्हेने करू शकता. आता मला सकाळी आई सुद्धा लहान मुलांना डब्यावरती देऊ शकते, खाऊ आहे. लोक सांगणारीच बरीचशी की आम्ही डब्यावरती देतो. आम्ही स्वतः सुद्धा शाळेत नेलेलं आहे. नाही आम्ही सुद्धा देतो ना आमच्या मुलांना. आम्ही सुद्धा कधी काही नसेल तर 2-3 वेळा असतात खाऊच्या, एक जेवणाची असते, थोडीशी असते, तर त्याला ते द्यावं लागतं. ते आता मला सांगा की तुम्ही सगळं आता त्यात सॉफ्टवेअर आणलेलं आहे. तुमच्या पत्नीचा सुद्धा तुम्ही आता नाव घेतलं, तसं पत्नीचा, आईचा या व्यवसायात किती तुम्हाला उपयोग झाला? तर सगळ्याच आहे. आता त्यांच्या ह्याच्या आधारितच आपण आहे ना. आता म्हणजे त्यांचं सुद्धा ते सुद्धा कामं करतच याच्यामध्ये. असं काय तुम्ही जरी पुढे दिसत असला तर तुमच्या एवढेच कष्ट पत्नी आणि आई सगळ्यांचे आहेत. आमच्या फॅमिलीचे, आमच्याच बाकीच्या कुटुंबाचा बी आम्हाला चांगला आहे. आता आमचे एक इथं सातारा शाखा आहे, तो एक आमच्या काकांचा मुलगा चालवतो. मुंबईला आहे, ते मोठ्या काकांचा चालवतो. म्हणजे असे सगळ्यांचा हातभार आहे. छोटे काका आहेत ते आमच्यावर असतात. असं तुम्ही एक मोठं फ्रँचायझी शॉप सुद्धा सातारा मेढा रोडवर उभं केलेलं आहे. त्यात काय काय मिळतं? ते आता त्याच्या मागची संकल्पना सांगतो तुम्हाला. ते जे म्हणजे आता त्याला रिटकोलँड नाव दिलेलं आहे. रिटकोलँड. हां. तर त्याची संकल्पना अशी होती माझ्या मनामध्ये की या छोट्याशा खेडेगावात जर चांगली लोक जर येत आहेत, थांबतायत लोक चिवडा न्यायला आपल्याकडे, तर कधी असं म्हणजे एखादं विचारतं की आम्हाला बाथरूम जायचं किंवा काय. हे बऱ्याच वर्षी 10-15 वर्षी माझी खंत होती, म्हणजे की आपल्याला असं काहीतरी लोकांना द्यावं लागेल. बाहेर फिरून आपण जे बघतो तर त्यावेळेला असं वाटायचं याला एवढं लोक चांगले येतात, त्यांना जर अशी सुविधा उपलब्ध केली तर कसं होईल. तर ते असं करता त्याला ते 2022 साल विचारलं. मग ठीक आहे, आता ते काय दिलगिरी व्यक्त त्याबद्दल केली पाहिजे ग्राहकांची. पण ते माझ्या पहिल्यापासून डोक्यात होतं की रिटकोली ब्रँड जर एवढा मोठा लोकांना वाटत असेल आणि लोक वाटत असेल नाही, तुम्हीच म्हणायला सुरुवात करा की आमचा ब्रँड मोठा आहे, लोक म्हणतात, तर त्या पद्धतीने लोकांना बी दिसलं पाहिजे मुळात. आणि लोकांना सुद्धा बाथरूमची किंवा थांबायची अशी सुविधा तिथं मला ती करायची होती. माझा व्यवसाय किती होईल किंवा काय मला त्याच्याशी काही घेणं नाही तिथं. पण व्यवसाय चांगला होतोय, चांगलाच होतोय. कारण आम्ही जाताना थांबतो, त्यामुळे आम्हाला माहिती व्यवसाय चांगला. बाकीचं म्हणजे तिथं मग त्याच्यावर चिवडा पण देतोय आपण, मिसळ वगैरे अशा साऊथ इंडियन जेवण सुद्धा व्हेजचं देतोय. ओनली व्हेज आपल्या इथे. आणि एक चांगला अद्ययावत आपल्या तिथे शोरूम सुद्धा आहे.
शेव चिवड्याचं, परत बाकीचे आपल्याकडे- चिवड्याशिवाय रिटकोलीच्या महालक्ष्मीचं आणखी काय काय प्रोडक्शन काय काय? हां, आता त्याच्यामध्ये बघा तुम्हाला सांगतो, शेव चिवड्यामधला तुम्ही जरी शेव जरी तुम्ही वेगळी घेतली तरी शेवसुद्धा पोह्यावरती तुम्ही टाका, अशी तुम्ही खाल्ली तरी चांगली लागते. तुम्ही त्याच्यानंतर आपलं डाएट चिवडा आहे, डाएट म्हणजे हलका फुलका चिवडा जे असतो तो. त्याच्यानंतर फरसाण्याचे जे 2-3 प्रकार आहेत आमचे, एक तुम्ही असं डायरेक्ट खाल तो फरसाणा, त्याच्यानंतर मिसळसाठी एक आम्ही फरसाणा काढलेला आहे, त्याच्यानंतर दुसरा एक आंबट गोड फरसाणा आहे, म्हणजे कुणीही खाऊ शकतो ते. त्याच्यानंतर लसूण शेव आहे, त्याच्यानंतर घाटी आहे, भावनगरी, असे एक 12-13 प्रकार आहेत आमचे. आणि ते सुद्धा आम्ही जास्त प्रकार न वाढवण्यामागचं कारण बी असं आहे की आपलं प्रत्येकाची क्वालिटी मेंटेन करत पुढं जायचं, असं असं त्याच्या मागचं एक कारण आहे आपलं. आता रिटकवलीचा पुढचा प्रवास काय असेल? महालक्ष्मी चिवड्याचा जो प्रवास आहे तुमचा, तुमच्या योजना काय आहेत की म्हणजे ह्या फ्रँचायझी आता तुम्ही 5-10 हजार रिटेलरशी जोडले गेलेला आहात, तुमचे 20 डीलर आहेत जिल्हा लेवलवर, रायगडपासून मुंबईपर्यंत आणि कर्नाटकपासून गुजरातपर्यंत तुम्ही पोचलाय. पण भविष्यात विकासाच्या किंवा एक्सपान्शनच्या तुमच्या योजना नेमक्या काय आहेत? ते एक्सपान्शनचं तुम्हाला मगाशी हे चालू करायचं तुम्हाला बोलत होतो, तर एक्सपान्शनचा विषय आला कुठे किंवा काय तुम्हाला एक सविस्तर सांगतो बऱ्यापैकी, की मुळातच आपलं पोटेन्शियल किती ह्या व्यवसायामध्ये पहिल्या मुळात बघा आपल्याला कळला पाहिजे. म्हणजे एक तुम्हाला कळलेलं आहे, कळला म्हणजे ते कधी कळलं ते मी सांगतो. बाहेर गेल्यानंतर फिरल्यानंतर कळलं. ते एकदा सुरतला गेलो त्यावेळेला ते एका म्हणजे त्या म्हणजे कार्यक्रमासाठी गेलेलो का, तर त्यावेळेला ते एका व्यवसाय नेलं त्यांचं सुद्धा फरसाणचा असा व्यवसाय. तर त्यांचं त्यावेळेचं उत्पादन 10 टनाचं होतं आणि ते 15-20 टनाचं असं ते म्हणले आमच्या आता टार्गेट आहे. तर पहिल्यांदा त्यावेळेला मला कळलं की एवढं पोटेन्शियल असतं व्यवसायामध्ये. एवढं म्हणलं मी जरा ते बघलोच नाही त्यावेळी आमचं म्हणजे एवढं काय हे नव्हतं. मी 500 किलो 1000 किलो असं म्हणजे त्यावेळेला होतं, म्हणजे 17-18ची गोष्ट होती. 500-1000 किलो होतं, आता 5-10 टन मुंबईला जातो फक्त तुमचा. महिन्याचं जातं, महिन्याला 5-10 हे ते डेलीचा विषय चाललेला. मग इकडे त्यावेळेला ते म्हणले आमचं 5-10 टन जातो डेलीचा. हां, तिथे 15 टनाची त्यांची तयारी होती त्यावेळेला. त्यांनी ते दाखवलं कसं कसं काय काय. आपलं त्यावेळेला मी शिकलो, त्यावेळेला मी ते शॉक झालो तुम्हाला सांगतो. नाही त्यावेळेस डेलीला किती जातो? त्यावेळेला 500 किलो डेलीचा आम्ही काढतो. आज किती जातो? आज आता साधारणतः 1-1.5-2 असं ते दरम्यान जातो. हां, आणि त्याच्यानंतर मग त्यावेळेला कळलं की एवढा व्यवसाय असतो. मग त्यावेळेला मग जरा आपण म्हणतो ना मला प्रेरणा मिळाली किंवा इच्छा प्रेरणा किंवा एक झटका मिळाला, एवढं असतं व्यवसायात. तर मग त्यावेळेला मग परत मग असा अभ्यास करता करता मग एक बाबा आपला शेवचिवडा रिटकोलीचा आहे, तसं बिकाजी भुजिया शेव म्हणून आहे. नाव घ्यायला प्रोडक्टचं काय हरकत नाही बरं का, कारण की कसं आहे चांगलं प्रोडक्ट आहे, आपण काय नाव घ्यायला. आणि लोक टाळतात तसे, पण ते एक ठीक आहे. बिकाजी मला जी प्रेरणा मिळेल ते मी तुम्हाला सांगतो. तर बिकाजी भुजिया शेवचं मी एक बघितलं उदाहरण. नुसती बिकाजी भुजिया शेव 70 टन म्हणजे 70,000 किलो डेलीची निघते असं त्यांचं ते म्हणजे मी मुलाखती बी ऐकल्या होत्या, त्यांचं ते बघितले बी होत्या 1-2 त्या हे असतात आपल्या यूट्यूबला वगैरे, आणि वाचनात सुद्धा आलं होतं. 70 टन निघालं. त्यावेळेला एक मला एक क्लिक झालं, कारण बिकाजी शेव जे गावच्या नावानं बिकानेरच्या त्या ह्याच्या नावानं जर ते 70,000 किलो जात असेल तर रिटकवली शेवड्याचं पोटेन्शियल का नाही ते, बरोबर ना. तर म्हणजे आपल्या प्रोडक्टची क्षमता काय आहे ही आधी आपल्याला कळली पाहिजे, आणि आपल्याला कळली की मग आपण तशी उडी घेतली पाहिजे. जिथं मराठी माणूस असा घाबरतो त्यावेळेला असं वाटलं काय म्हणजे स्काय इज नो लिमिट आपण म्हणतो. ते मग ते बघा 70,000 किलो, मग रिटकोली चिवडा का जाऊ शकत नाही. आपल्या आजोबांनी जेवढं हे केलेलं आहे इतके दिवस काढले, आणि ते एवढं प्रोडक्ट म्हणजे जे आहे तर ते का लोकांपर्यंत पोहोचू नये. 70,000 म्हटलं मग 20,000ची तर आपली क्षमता झाली पाहिजे. तर असं ते मग तिथं त्यावेळी टार्गेट ठरलं, आणि मग असं करता करता मग ब्रँडिंग आलं, अमुक आलं, ह्या गोष्टीमध्ये ते करायला लागलो आपण मग. आणि मग इथून पुढचं असं मग ते ठरल्यानंतर मग ती क्षमता मग आपल्याला तेवढी निर्माण करायची. मग एक्सपेन्शन प्लॅनिंग हे ते मार्केटिंग प्लॅनिंग, तर त्याच्यामध्ये एवढं कसं आहे मग ते गोष्टी मग त्या पद्धतीची माणसं घ्यायची सेल्स मार्केटिंगची. त्याच्यानंतर मग एक्सपेन्शन करण्यासाठी जे आपल्याला समजा लागतात माणसं, आपल्याला एक मार्गदर्शक लागतं, तर तशा पद्धतीची माणसं मी आता हे केलेली आहेत म्हणजे घेतलेली. हां, आणि त्यामुळे तिथं ते पुढचं प्लॅनिंग तशा पद्धतीचं आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक माणसाने एकदा तरी चिवडा खाल्ला पाहिजे आयुष्यामध्ये, हे ठरवलंय. हां, प्रत्येक महाराष्ट्रामध्ये तरी खाल्ला पाहिजे.
त्याच्यानंतर भारत, त्याच्यानंतर मग बाहेर, हे मग वर्ल्ड आपलं, जग आपलंच आहे या पद्धतीचं आहे. आणि आत्ताच्यापेक्षा सुंदर क्वालिटी आणि तीच क्वालिटी वारंवार देण्याचा प्रयत्न हे करणार आहे. म्हणजे जी टेक्नॉलॉजी बाहेर आहे, ग्रामीण भागामध्ये असल्यामुळं त्या मर्यादा ज्या अशा वाटायच्या तर त्या मर्यादा नाही. जग सगळ्यात जवळ आहे. आपण हे केल्यानंतर शोधल्यानंतर 100% मिळत असतं. मग ती आता मनात एक भीती निर्माण गेलेली आपली, की आता काय नाही, ज्या टेक्नॉलॉजी भिकाजी देत असेल किंवा काय तर ते आपण सुद्धा वापरायच्या. भले त्यांचं 70 असेल, आपलं एक 2 जाऊ दे आता, पण ती टेक्नॉलॉजीच द्यायची. म्हणजे ते त्यांची जी ग्रेड आहे किंवा ती आहे तेच आपण द्यायची, आपल्या लोकांना तीच द्यायची, असं ते इच्छा आहे आता माझी. रिटकवली चिवड्याचा आपण 35-40 मिनटं सगळा प्रवास ऐकला. 35-40 मिनटाचा हा प्रवास नाही, हा 75 वर्षाचा प्रवास आहे. पण आपण तो 35-40 मिनटात बसवण्याचा प्रयत्न केला. कारण ही एक प्रेरणादायी गोष्ट आहे की एका 1000 लोकसंख्या आज असलेल्या, म्हणजे त्या काळात 100-150 लोकसंख्या असलेल्या गावातून सुरू झालेला हा जो काही प्रवास आहे, तो आता अख्खं जग कवेत घेण्याच्या दृष्टीनं वाटचाल करायला लागलेला आहे. आणि तिसऱ्या पिढीतल्या आलेल्या ह्या व्यक्तीनं ते स्वप्न बघितलेलं आहे. आणि दुसऱ्याच्या ब्रँडमधून सुद्धा आपल्या स्पर्धक असलेल्या दुसऱ्या ब्रँडमधून सुद्धा प्रेरणा मिळते, हे कबूल करण्याचं मोठं मनसुद्धा अरुण मर्ढेकरांकडं आहे. त्यामुळे अरुण मर्ढेकरांचं अभिनंदन. कारण आपण आपल्या यशाची गोष्ट सांगताना दुसऱ्याच्या यशाचं श्रेय कधी सांगत नाही. तो मनाचा मोठेपणा, म्हणजे कमी शिकलेलं असलं की हा फायदा असतो, माणूस प्रामाणिक असतो. आणि अरुण मर्ढेकरांकडे बोलताना मला तो प्रामाणिकपणा जाणवला. माझ्या माहितीप्रमाणे अरुण मर्ढेकरांनी दिलेली जीवनातली कदाचित पहिली मुलाखत असावी, की कॅमेरासमोर बोलताना त्यांना खूप दडपण आहे, पण तरीसुद्धा ते बऱ्यापैकी मोकळेपणानं बोललेले आहेत. तरुणांनी अरुण मर्ढेकर आणि त्यांच्या मर्ढेकर कुटुंबियांच्या ह्या ब्रँडच्या प्रवासाची गोष्ट जरूर ऐकावी आणि जीवनात एकदा तरी रिटकवली चिवडा खावा आणि एका उद्योजकानं बघितलेलं स्वप्न पूर्ण करावं. धन्यवाद. दुसरं बोलू का अजून काय? बोलायचं असलं तर एक बोला. बोलायचं ही मुलाखत तुम्ही जी घेतली आणि आमचा जो प्रवास काय या मांडण्याचा प्रयत्न तुम्ही जो केला त्याबद्दल तुमचं पहिल्यांदा धन्यवाद. आणि मर्ढेकरांचं नातं हे तुमचं बासी मर्ढेकरांपासून आहेच. तुम्ही त्यांच्यासाठी जे स्मारकासाठी जे काम केलेलं आहे त्याच्याबद्दल सुद्धा तुमचं साहेब धन्यवाद. आणि असंच आम्हाला सहकार्य राहू द्या. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.